आणि आता बातमी आरटीओ मधल्या भ्रष्टाचारासंदर्भातली। आरटीओ मधल्या वसुली रॅकेटचा काही दिवसांपूर्वी एनडीटीव्ही मराठीने पर्दाफाश केला होता। त्यानंतर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आरटीओ मधलं हे वसुली रॅकेट चांगलंच गाजलं होतं आणि या प्रकरणी विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर राज्य सरकारकडून एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले। एकीकडे या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू असताना नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आलाय। चौकशीचा कोणताही धाक न बाळगता हे वसुली रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाठी नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात चक्क रात्रीच्या अंधारात एक गुप्त बैठक पार पडल्याचा आरोप आहे। नेमका प्रकार काय आपण पाहूयात। आरटीओ मधलं वसुली रॅकेट सुरूच। आरटीओ मध्ये रात्रीचे खेळ चाले। रात्रीच्या अंधारात सिक्रेट मीटिंग कुणासाठी? सरकारी कार्यालय की वसुली रॅकेटचा अड्डा? दाखल करेंगे। इनका मेन पर्पस वो रहता है, रिटायर्ड होने के बाद भी खुला गुंडागर्दी का दौर चालू है। यहाँ से ट्रांसफर होने के बाद यहाँ अवैध वसूली का पूरा खुलेआम तमाशा का धंधा चालू है। और ये देखिए ये मीटिंग स्पेशल उसके लिए रखा गया है। नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातली हीच ती गुप्त बैठक, ज्या बैठकीमध्ये आरटीओ मधलं वसुली रॅकेट पुन्हा कसं सुरू करायचं याचा प्लॅन ठरल्याचे आरोप होत आहे। आरटीओ मध्ये वसुली रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश एनडीटीव्ही मराठीने केला होता। त्यानंतर या भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी ही सुरू झाली। तरी सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैशांशिवाय चैन पडत नाही की काय अशी शंका आहे। नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात रात्री चक्क एक गुप्त बैठक पार पडल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचाही दावा आहे। वसुली रॅकेट पुन्हा कसं सुरू करायचं याबाबत या बैठकीत कट शिजवल्याचा आरोप तक्रारदार जावेद पठाण याने केलाय। मैं अभी आरटीओ नागपुर ग्रामीण में आके खड़ा हूँ और ये आरटीओ ग्रामीण के अभी रात के 8 बजे हुए हैं। और यहाँ कुछ अधिकारी, कुछ तो मास्टरमाइंड जो सिंधुदुर्ग योगेश खैरनार जो यहाँ पर आया है, वो बोलता है कि ओवरलोड और फ्लाइंग स्क्वाड का सब जो हमारे आप लोगों के ट्रैप नहीं होंगे, आप पे कोई कार्रवाई नहीं होगी और आप जो है हमारे सिस्टम में चलो। हमारे आका का ये उदय भैया कालीन भाई करके जो है हमारे बॉस है, उसके अंडरटेकिंग आपको ये काम करना है तो हम आपको शांति से काम करने देंगे, वरना हम नहीं करने देंगे। योगेश खैरनार है जो वहाँ सिंधुदुर्ग के क्या रत्नागिरी का उसका ट्रांसफ़र हो गया है, तो वहाँ ऑफिस को परमिशन लेके आया क्या डायरेक्ट यहाँ आ गया है? और इनके आका ने इसको स्पेशल काय के लिए भेजा है यहाँ पर कि यहाँ देखो कैसा है वसूली का टारगेट। यहाँ से 5 से 7 करोड़ रुपये महीने का अवैध वसूली का धंधा है। अब ये 4-5 महीने से इनको 4 से 5 महीने से अवैध वसूली नहीं मिल रही थी, बेचैन हो गए, बौखला गए। इनके आका जो है उदय भाई, वो तो ये बोलते कि मेरे को पैसे की ज़रूरत नहीं, फिर बेचैनी क्यों डिपार्टमेंट के लोगों को आ रहा है कि तुम्हें सस्पेंड करा। और करप्शन जो सिर्फ नागपुर में नहीं हो रहा है, पूरे अक्खे महाराष्ट्र में हो रहा है। अक्खे महाराष्ट्र में इनकी गुंडागर्दी कर रहे हैं। हर ऑफिस में जाके देखिए कि ये हर जगह से खुलेआम वसूली करने का इनका धंधा है और ये डिपार्टमेंट करप्शन का महान अड्डा है। नहीं तो हम इनके अधिकारी पे ट्रैप लगाएंगे, किसी पे झूठा गुना दाखिल करेंगे। इनका मेन पर्पस वो रहता है, रिटायर्ड होने के बाद भी खुला गुंडागर्दी का दौर चालू है। यहाँ से ट्रांसफर होने के बाद भी यहाँ अवैध वसूली का पूरा खुलेआम तमाशा का धंधा चालू है। और ये देखिए ये मीटिंग स्पेशल उसके लिए रखा गया है। ये कल सब जगह अपनी है। कहाँ से कैसे अवैध वसूली करने के मास्टरमाइंड है ये। उसके ऑफलाइन का पूरा अंडरटेकिंग के अंडर में चलता है और ये उसके लिए आए मीटिंग करने में कैसा करना, नहीं तो लोगों पर ट्रैप लगाना, लोगों पे गुना दाखिल करना, लोगों पे झूठी गुना दाखिल कराना। अरे यहाँ करके तो ये उस मिशन का ये पार्ट है। आज ये पार्ट अपन देखने आए आपको से। आज देखिए इसको अपन कैसा करना है तो देखिए। याच वसुली रॅकेटच्या मीटिंग संदर्भात जावेद पठाणनं थेट मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार पाठवली आहे। राज्य सरकारनं एसआयटी नेमल्यानंतरही आरटीओ कार्यालयात रात्रीच्या वेळी अशा गुप्त बैठका होत असल्याचा आरोप होतोय। मग या वसुली रॅकेटच्या सूत्रधारांना कुणाचा आशीर्वाद आहे असा संतप्त सवाल देखील विचारला जातोय। मी माहिती घेतो यावर माझं लक्ष आहे। या रॅकेटला अधिकारी रिटायर्ड झालेले आणि आत्ताचे ज्या पद्धतीने रॅकेट चालवून वसुली करतायत, मी यांना एकालाही सोडणार नाही। एसआयटी वरही लक्ष आहे। गुप्त बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय नागपूर मधला, वसुलीचा हा सगळा प्रकार आहे, अधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय आरटीओ कार्यालय। मला वाटतं आता त्याच्यावर मुख्यमंत्री बोलतीलच काहीतरी। ज्या आरटीओ अधिकाऱ्यावर नागपूरमध्ये मीटिंग घेतल्याचे आरोप झाले ते आरटीओ अधिकारी विजय चव्हाण यांनी अशी मीटिंग झाल्याचे आरोप फेटाळले। वसुली रॅकेटबाबत कोणतीही बैठक झालेली नाही। एक अधिकारी आले होते, त्यांच्या सर्व्हिस बुकचा प्रॉब्लेम होता, अधिकृत रजा टाकून ते आले होते।
5 वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयात आले, ऑफिसमध्ये बसले आणि 7 वाजता गेले, असा दावा आरटीओ अधिकारी विजय चव्हाण यांनी केलाय. विजय चव्हाण यांनी सगळे आरोप फेटाळले असले तरी एनडीटीव्ही मराठीनं काही प्रश्न उपस्थित केलेत. एवढ्या रात्रीपर्यंत आरटीओचे अधिकारी कार्यालयात काय करत होते? विजय चव्हाण यांना एवढ्या रात्री अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेण्याची गरज काय? विजय चव्हाण यांच्याकडे ग्रामीण आरटीओचं कामकाज असताना या बैठकीत नागपूर शहरातील आरटीओ अधिकारी काय करत होते? सिंधुदुर्गात बदली झालेले अधिकारी एवढ्या रात्री सर्व्हिस बुक घेण्यासाठी कार्यालयात आले होते का? सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचं सर्व्हिस बुक थेट हातात देता येतं का? राज्यभरातील आरटीओ मधील बेकायदेशीर वसुली रॅकेटचा एनडीटीव्ही मराठीनं पर्दाफाश केला होता. त्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला अक्षरशः धारेवर धरलं. विधानसभेतील तुफान गदारोळानंतर लाचखोर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. शेवटी दबावापुढे झुकत राज्य सरकारनं या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. चौकशीचा फास आवळला जात असतानाच भ्रष्ट यंत्रणा काही काळ थंड पडेल अशी अपेक्षा होती. मात्र भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे याचंच हे धक्कादायक उदाहरण आहे. मोहसिन शेख, एनडीटीव्ही मराठी, संभाजीनगर.